सो मॅथमॅटिक्स 1 2024 पॅटर्न 23 जानेवारीला तुमचा पेपर आहे. सो काही टॉप 10 टॉपिक्स या फिर टॉप प्रत्येक युनिट मधील टॉपचे क्वेश्चन्स जे की एक्झामला येणारच आहेत. सो त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. सो युनिट 1 मध्ये तुम्हाला भरपूर सारे टॉपिक्स आहेत, पण त्यापैकी रोल्स थेरम करा, एलएमयूटी करा आणि टेलर सिरीज. सो रोल्स थेरम एलएमयूटी ऑलमोस्ट सेमच आहे, फक्त एक लास्टची स्टेप वेगळी असते. नंतर टेलर सिरीज दोन स्टेपचे क्वेश्चन आहेत. यामध्ये फक्त 3 क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत. कोणकोणते? लॉग ऑफ ए बाय बी बाय ए चा एक क्वेश्चन आहे, त्यानंतर टॅन इनवर्स एक क्वेश्चन आहे आणि साइन इनवर्स एक क्वेश्चन आहे. सो हे 3 क्वेश्चन पैकी एक क्वेश्चन शुअर शॉर्ट एक्झामला येणार आहे. रोल्स थेरम त्यासोबत सोपाच असतो, टेलर सिरीज पण सोपाच असतो. सो नवीन पॅटर्न नुसार तुम्हाला 2च क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. तर टॉप प्रायोरिटी ह्या 3 क्वेश्चनला द्या. त्यानंतर टाइम भेटला तर पुढचा फुरियर सिरीज वगैरे करू शकता. युनिट 2 मध्ये यामध्ये पण डिफरन्शिएशन भरपूर स्टुडंटला डिफिकल्ट जातो. सो एकदम सिंपल ज्या ठिकाणी डिफरन्शिएशन आहे ते म्हणजे कंपोजिट फंक्शन आणि युलर थेरम. यामध्ये 2 टाईपचे एक्झाम्पल आहेत, यामध्ये 2 टाईपचे एक्झाम्पल आहेत, बस. त्याच्या पलीकडे काही करायची गरज नाही. त्यानंतर युनिट 3 मध्ये हा सगळ्यात मोठा युनिट आहे. त्यामध्ये मॅक्सिमम मिनिमा सगळ्यात सिंपल टॉपिक आहे. त्यानंतर फाइंड डीयू बाय डीवाय या फिर डीयू बाय डीएक्स या फिर डीआर बाय डी थिटा याचा एक सिंपल फॉर्म्युला असतो. नंतर फंक्शनल डिपेंडन्स, इंडिपेंडन्स, डिपेंडंट असतील तर त्यांचं रिलेशन काय आहे यावर क्वेश्चन येतो, आणि एरर अँड अप्रोक्सिमेशन. तर हे 4 टॉपिक करा, यापैकी कोणते पण 2 तुम्हाला इझिली एक्झाम मध्ये येऊ शकतात. नंतर युनिट 4, 5 हा सगळ्यात सिंपल आहे. यामध्ये डेरिव्हेशन वगैरे काही लागत नाही तुम्हाला. तो कन्सिस्टंट, इनकन्सिस्टंट याच्या 3 कंडिशन माहित पाहिजेत. डिपेंडंट, इंडिपेंडंट, ऑर्थोगोनल म्हणजे ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय. सो एकतर हे व्हेरीफाय करायला येतं, किंवा ऑर्थोगोनल दिलेला असेल तर एबीसी ची व्हॅल्यू फाइंड करायला येतो. त्यानंतर आयगन व्हॅल्यूज, आयगन वेक्टर हा इझी आहे. कॅल्सीवर बऱ्याचशा व्हॅल्यूज आपल्याला भेटतात. कॅल्सीवर ऑलमोस्ट सॉल्व्ह होतो. कॅले-हॅमिल्टन थेरम सेमच आहे. आणि मॉडेल मॅट्रिक्स म्हणजेच काय आहे, तुमचा आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर्स आपल्याला फाइंड करायचा असतो. सो हे सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. आता या इम्पॉर्टंट टॉपिक्सचे मागचे 2 पेपर जे आहेत ते सॉल्व्ह पेपर तुम्हाला भेटतील जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी ऍप्लिकेशनवर. टोटली फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तुम्हाला त्या ठिकाणी नोट्स नावाचं एक फोल्डर दिसेल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 1च्या कोर्समध्ये. ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा, आणि त्या ठिकाणी तुम्हाला एकदम बेसिक पासून एकदम स्टेप बाय स्टेप नोट्स दिलेले आहेत. इम्पॉर्टंट क्वेश्चन पण आहेत, आणि लास्टचे 2 सॉल्व्ह पेपर सुद्धा आहेत. सो हे क्वेश्चन चांगल्या प्रकारे तयारी करा. डेफिनेटली तुमचा चांगल्या मार्कने हा सब्जेक्ट क्लिअर होईल. ऑल द बेस्ट.